महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्व राजकीय पक्ष आणि नेते कामाला लागलेले आहेत। मराठवाड्याच्या हिंगोलीचे आमदार संतोष बांगर जे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते देखील शहरामध्ये व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। खरं तर संतोष बांगर यांनी मागील काही दिवसापूर्वीच या सगळ्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। निवडणूक आली की आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 24 तास तुम्ही ॲक्शन मोडवरती असता। आता आचारसंहिता लागलेली नाही आहे, मात्र या ठिकाणी जर पाहिलं आपण तर व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। हा प्रचार म्हणावा का भेटीगाठी आहेत? मला असं वाटतंय की संतोष बांगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच लोकांच्या सोबत नसतो। संतोष बांगर सततच व्यापारी असतील, कष्टकरी असतील, शेतकरी असेल, त्यांच्या सुखादुःखामध्ये जाण्याचं काम या ठिकाणी मी करत असतो। आता ही तर दिवाळीची भेट आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने माझ्या सर्व व्यापारी बांधवांना या ठिकाणी रामराम करण्यासाठी मी आलेलो आहो। दरवर्षी तुम्ही बघितलं असेल दिवाळी पूजन झाल्याच्या नंतर संध्याकाळी आम्ही कळमनुरीला असतो, दुसऱ्या दिवशी हिंगोलीला असतो, त्या दिवशी संध्याकाळचा कार्यक्रम आमचा औंढ्याला असतो, दुसऱ्या दिवशी बाळापूरला असतो। अशा सर्व व्यापारी बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा आम्ही देत असतो। मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेना एकच होती, पण आता शिवसेना 2 झाल्यात। जिल्हा परिषदेचा इतिहास जर पाहिला तर शिवसेनेची एक हाती सत्ता आणण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला होता। आता यंदाची या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तुमच्या पुढे कशी असेल, त्याची रणनीती कशी आहे? मला असं वाटते की शिवसेना एकच आहे, त्याच्यामुळं शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारचा फेरबदल झालेला नाही। ज्या 2008 पासून मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या हिंगोली जिल्ह्यामध्ये काम करतोय। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदची सुद्धा एक हाती सत्ता या ठिकाणी शिवसेनेची येणार आहे। नगरपालिकेवरती कळमनुरीमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष आहे। औंढा नगरपालिकावरती सुद्धा शिवसेनेचाच नगराध्यक्ष आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती आपली बाळापूर असेल त्या ठिकाणी सुद्धा सभापती हा शिवसेनेचा आहे। अनेक ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी आहेत त्यामध्ये शिवसेनेचं या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या तिन्ही संस्थेवर छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या ठिकाणी आम्ही फडकवणार आहोत। हा महायुतीचा भगवा असेल का शिवसेनेचा भगवा असेल? या ठिकाणी माझा नारा सोबळावरचा आहे। मैत्रीपूर्ण लढत लढवायची, कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही। आपल्या कामाच्या ताकदीवरती सर्व लोकांपर्यंत जायचं आहे आणि आपल्या पक्षाचं वर्चस्व कसं आणायचं आणि आपल्या पक्षाचा झेंडा कसा फडकवायचा या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत। हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वबळावरती तुमचं आता ठरले का? त्याच्यात काही फेरबदल होतील का? अजिबात माझं तर काही त्याच्यामध्ये फेरबदल होणार नाहीत। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनीसुद्धा आपल्या माध्यमातून आम्ही ऐकलंय की ज्या ठिकाणी युती होत असेल त्या ठिकाणी युती करा, ज्या ठिकाणी युती होत नसेल त्या ठिकाणी आपण स्वबळावरती लढवा, कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही, मैत्रीपूर्ण लढत लढवायची। त्याच्यामध्ये मी फक्त आपल्याला एवढेच सांगेल की शिवसेनेकडे उमेदवार जास्त आहेत, भाजपकडे जास्त असतील, राष्ट्रवादीकडे जास्त असतील आणि त्या हेतूनं तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्याच्या निराशी होत असतात, कार्यकर्त्याला न्याय भेटत नसतो। या हेतूनं तुम्हाला सांगतो की हा स्वबळावरचा नारा या ठिकाणी शिवसेनेने दिलेला आहे। पण महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, सोबत भाजप देखील स्ट्रॉंग उमेदवार उभे करणार आहे। अशा परिस्थितीमध्ये संतोष बांगर ही सत्ता नेमकी कशी मिळवणार? मला असं वाटतं की कालच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर सर्व पक्ष एकीकडे होते आणि शिवसेना संतोष बांगर हा एकीकडे होता। त्या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेने 18 पैकी 17 जागा शिवसेनेच्या ताब्यामध्ये दिल्या आणि 1 जागा त्या ठिकाणी अपक्ष आली, ती सुद्धा टॉसवरती। त्याच्यामुळे हे कितीही एकत्र जर आले तर मला वाटते की आम्हाला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही। हे मायबाप जनतेला माहीत आहे, जो काम करणारा माणूस आहे त्याच्या पाठीमागे तुम्हाला सांगतो की ही मायबाप जनता उभे असते आणि तुम्ही तुमच्या माध्यमातूनच बघत असाल ही सर्व जी व्यापारी मंडळी आणि हे सर्व कास्तकार, शेतकरी, व्यापारी सर्वच या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हिंगोली जिल्ह्यामध्ये समाधानी आहेत
कामावरती समाधानी आहेत. कुठल्याही प्रकारची अडीअडचण जर आली, त्यांनी जर मला फोन केला तर निश्चितपणे त्यांच्या अडचणीमध्ये सोडवण्याचं काम हा संतोष बांगर करत असतो. शेवटचा प्रश्न आहे, आपल्याकडे 3 नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत. मात्र हिंगोलीकर म्हणतात हिंगोलीचा नगराध्यक्ष कोण, याचं उत्तर तुमच्याकडनं काय मिळेल? या ठिकाणी हिंगोलीचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा होणार आहे. कारण की या हिंगोलीचा जर कायापालट करायचा असेल, या हिंगोलीचा जर विकास करायचा असेल, तर मला वाटते की या ठिकाणी म्हणजे नगरविकास खातं हे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेकडे आहे. आणि दानशूर माणूस आहे, देना बँक आहे. त्याच्यामुळं जे काही मागितलं त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आपल्या हिंगोली शहरामध्ये जो विकास खंडित पडलेला आहे त्याला विकासाकडे नेण्याचं काम या ठिकाणी नगराध्यक्ष शिवसेनेचा करेल. नक्कीच. तर हे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर होते. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एक हाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असेल आणि हिंगोलीचा नगराध्यक्ष देखील शिवसेनेचाच असेल, असं संतोष बांगर साम टीव्हीशी बोलताना म्हणाले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोलीच्या कावड यात्रेमध्ये उपस्थित राहिले होते. त्यांनी देखील संतोष बांगर यांना हिंगोली नगरपालिकेच्या अनुषंगानं शुभेच्छा दिल्या होत्या. आणि त्यामुळं हिंगोली नगरपालिकेसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना एक हाती निवडणूक लढवणार आहे आणि ती जिंकणार देखील असल्याचं बांगर म्हणाले आहेत. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.